ब्लॉगिंग करणं हे काम अवघड नाही आहे. तुम्ही कॅमेरा घेऊन कुठं पण असं जाऊन बोलू शकता. पण सध्याला तो ब्लॉगिंगच्या नावाखाली आता सध्याला सोशल मीडियावर धिंगाणाच चालू आहे. पब्लिक प्लेसवर जायचं आणि आरडाओरडा करायचा. आणि जर हिंदीतून म्हणलं तर इन लोगों से क्या डरने का, जोरजोरात बोलायचं, लोकांना तकलीफ देऊन तुम्ही जो ब्लॉग बनवता हे चुकीचं बनवता. तुम्ही जात जात तर तुमच्या कॅमेरामध्ये बघा आणि न आरडाओरडा करता शांत पण तुम्ही ब्लॉग बनवू शकता. असं काय ओरडून आवाज मोठ्याने आवाज केल्यानंतर कॉन्फिडन्स आला असं काही नाही आहे. तुम्ही कॅमेरामध्ये बोलताय म्हणजे तुमच्यात कॉन्फिडन्स आहे हा समोरच्या माणसाला कळून जातं. काही लोक आता हसू बी शकतात तुम्हाला. तर जे हसतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुमचं काम हे कंटिन्यू चालू ठेवा. मला सांगायचं हेच आहे मला. आणि दुसरी गोष्ट की आता मी जसं जसं ब्लॉगिंग सुरू केलं तसं तसं एक नवीन नवीन गोष्टी ॲड होत आहेत याच्यामध्ये. पहिले स्टार्टिंगला असं बॅकग्राऊंड वगैरे काही नव्हतं. आता काही 2-3 आपण बॅकग्राऊंड ॲड केले आहेत कलरचे, व्हाईट कलर, ब्लॅक कलर. आणि आज एक ग्रीन कलरचा आणलेला आहे. आपल्याला ग्रीन स्क्रीनवर व्हिडिओ पण बनवायचे आहेत. त्या ग्रीन स्क्रीनचा फायदा असा होईल की आपण जो शूट करेल तर आपल्याला मागं कोणत्याही कलरचा बॅकग्राऊंड लावता येईल. तर हे एक आपल्याला ॲड करायचं आहे. आणि आता एक व्हिडिओ बनवला आहे मी. मुंबईच्या तो ब्रिज सध्याला ट्रेंडिंग चालू आहे, त्या ब्रिजवर तो सकाळी येईलच व्हिडिओ. हा व्हिडिओ मी टाकेल आत्ता थोडं 12-12:30च्या नंतर हा व्हिडिओ टाकेल हा व्हिडिओ. आणि चॅनलसोबत बनवून राहा डीजी कोत्रम. हिंदीमधून पण व्हिडिओ येतील आणि मराठीमधून येतील, कॉम्बो व्हिडिओ येतील. तर एक मित्राची पण इंस्टाग्रामला एक मला हे आली मॅसेज केला होता त्याने की मराठीमधून व्हिडिओ बनवत जा म्हणून. तर मराठीमधून जास्त व्हिडिओ न बनवण्याचं कारण म्हणजे तेवढा रिस्पॉन्स नाही आहे. हिंदी जो व्हिडिओला जो आहे, आता यूट्यूबला मी व्हिडिओ टाकतो आहे हिंदीमधून आणि मराठीमधून दोन्हीमध्ये, तो हिंदी व्हिडिओला खूप रिस्पॉन्स आहे. कारण की लोक हिंदी समजणारे खूप देशामध्ये खूप लोक आहेत. मराठी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे. तर असे काही गोष्टी आहेत. त्यासाठी आपण हिंदी पण आणि मराठी कॉम्बो दोन्ही पण व्हिडिओ टाकूया. काय अडचण नाही आपल्याला. दोन्ही पण एकाच पेजवर दोन्ही पण व्हिडिओ ट्रेंड करतील. कारण की मराठी पण व्हिडिओ चालतो पण तेवढा जास्त नाही चालतो. तर दोन्ही पण व्हिडिओ टाकूया आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा लाँग व्हिडिओ आपण फेसबुकला साईज मॅटर करते व्हिडिओची. जर तुम्ही लाँग व्हिडिओ शूट करता आणि जर तो 3 मिनटाच्या कमी असेल तर तो रीलमध्ये कन्वर्ट होऊन जातो. प्रत्येक व्हिडिओ आता रीलमध्येच कन्वर्ट होतं. तर त्याला साईज आपल्याला एडिट करावं लागणार आहे. आणि 3 मिनटाचा जर व्हिडिओ असेल तर तो लॉंग व्हिडिओमध्ये मानला जातो आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे फेसबुकला आता मी या हप्त्यामध्ये जास्त फोटो नाही टाकले. तर सर्वात जास्त सध्याला जर म्हणलं फेसबुक तर फोटोवर अर्निंग देत आहे. आणि रीलवर त्याच्यानंतर स्टोरीला पण पैसे भेटतात. पण फोटोला सर्वात जास्त आहे सध्याला. तर जो पर्सेंटेज जर काढलं तर फोटोला जास्त पैसे आहेत. आणि मी या वीकमध्ये जो फोटो टाकलेले आहेत त्याच्यावर नॉन फॉलोअरचे पण यूज आलेले आहेत बऱ्यापैकी. रीलला तेवढं नॉन फॉलोअरचे यूज नाही आहेत. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आता जो व्हिडिओ शूट केलेला आहे मी थोड्या वेळाखाली, जो ब्रिजचा मुंबईचा 100 कोटी लावून जो चुकीचा ब्रिज बनवला आहे त्यांनी, तर तो व्हिडिओ सकाळी अपलोड करेल इंस्टाग्राम आणि फेसबुकला. हा व्हिडिओ आत्ता अपलोड करेल. लॉंग व्हिडिओ झालेला आहे, 4 मिनटाच्या वरी झालेला बहुतेक. तर भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि सकाळी जो व्हिडिओ टाकणार आहे तो पण बघा. हा इथपर्यंत कोणी व्हिडिओ बघत असाल तर कंटिन्यू चालू ठेवा. आता जो मी व्हिडिओ टाकत आहे रेग्युलर, तर स्टार्टिंगला माझे कन्सेंटेन्सी व्हिडिओ होते. तर कन्सेंटेन्सी मॅटर करते. आता मी जो इंस्टाग्रामला आहे व्हिडिओ जात नव्हते, आता हजारो व्हिडिओ ऑटोमॅटिक जाते. तर पुश होते. तर वरी पण जाईल आणि वाढत आता एक 2000 पण व्हिडिओ गेला आहे तर जाईल. वेळ लागेल थोडा. यूट्यूबचं पण तसंच आहे. यूट्यूबला स्टार्टिंगला 100-10 असे व्ह्यूज येत होते. आता बऱ्यापैकी व्ह्यूज येत आहेत. बऱ्यापैकी म्हणजे बेस्ट व्ह्यूज येत आहेत. तर आपण चॅनल पण एखाद दिवशी रिव्हील करूया यूट्यूबचं. पण सध्या तर नको आहे, असं काही इच्छा नाही सध्या यूट्यूब चॅनल सांगायची. आपण काही दिवसांच्या नंतर यूट्यूब चॅनल पण सांगूया. आणि मोनेटाईज झालं नाही अजून. भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.